समजा तुमच्या मित्रमंडळींबरोबर गप्पा चालू आहेत. विषय धर्माचा निघाला आणि इतर कोणत्या धर्माच्या व्यक्तीने त्याच्या धर्माबद्दल थोडक्यात माहिती दिली. आता त्याला तुमच्या धर्माबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्याने विचारलं तुम्हाला, काय आहे तुमचा हिंदू किंवा सनातन धर्म? प्रामाणिकपणे सांगा. येई तुम्हाला उत्तर देता. तुम्ही गीता, पुराण आणि देवी देवतांच्या पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. तुम्ही नक्की तुमच्या धर्माबद्दल अभिमानाने सांगू शकाल. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा यातलं काय तुम्हाला आधीपासून माहिती होतं. नमस्कार. या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. सनातन धर्म हा शब्द ऐकला की आपल्या मनात काय येतं? बहुधा काही परिचित कथा किंवा रोजचे विधी, बरोबर? पण आज आपण एका वेगळ्याच प्रवासाला निघणार आहोत. आपण याकडे केवळ काही पौराणिक कथांचा संग्रह म्हणून न पाहता सत्याचा शोध घेणारी एक प्रचंड मोठी, अतिशय सुव्यवस्थित आणि वैज्ञानिक व्यवस्था म्हणून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता भगवद्गीता किंवा पुराणांसारखे ग्रंथ हे निःसंशयपणे अत्यंत महत्त्वाचे आहेत, यात शंकाच नाही. पण खरं सांगायचं तर ते एका प्रचंड मोठ्या आणि एकमेकांशी जोडलेल्या ज्ञानरूपी वृक्षाच्या फक्त काही फांद्या आहेत. आज आपण त्या संपूर्ण वृक्षाची मूळ रचना आणि तो गाभा समजून घेणार आहोत. पाश्चिमात्य विचारसरणीत अनेकदा कसं असतं, एका निश्चित सत्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यावर भर दिला जातो. पण याउलट सनातन धर्माचा गाभा हा शोध घेण्यावर आणि वैयक्तिक अनुभूतीवर आधारित आहे. म्हणजे इथे काय मानायचे हे तुमच्यावर लादले जात नाही, तर सत्याचा स्वतः शोध कसा घ्यायचा याची साधने दिली जातात. हा दृष्टिकोन खरोखरच खूप वेगळा आणि मुक्ती देणारा आहे, नाही का? तर आजच्या या प्रवासाची ही रूपरेषा आहे. आपण सत्याचा शोध आणि मूळ तत्वज्ञानापासून सुरुवात करून ज्ञानाचे 14 स्तंभ, मानवी जीवनाचा आराखडा आणि शेवटी आध्यात्मिक मार्ग व प्राचीन विज्ञानापर्यंतचा प्रवास करणार आहोत. ही एकदम तार्किक आणि रंजक वाटचाल असणार आहे. तर सर्वात आधी सुरुवात करूया या ज्ञानरूपी वृक्षाच्या मुळांपासून. ती मूलभूत तत्वे कोणती आहेत ज्यावर ही संपूर्ण प्राचीन व्यवस्था उभी आहे? आता ब्रह्म ही संकल्पना घ्या. ब्रह्म हे विश्वातील अंतिम, कधीही न बदलणारं सत्य आहे. ते एक अमर्याद चैतन्य आहे जे या सृष्टीच्या कणाकणात व्यापलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं मूळ फॅब्रिक आहे. मग एक साहजिक प्रश्न पडतो, जर ब्रह्म हे संपूर्ण विश्व आहे तर मग आपण कोण आहोत? इथे आत्मा ही संकल्पना येते. आत्मा म्हणजे आपला वैयक्तिक स्व. पण इथला सर्वात क्रांतिकारी विचार कोणता माहितीये? हा वैयक्तिक आत्मा आणि संपूर्ण विश्वात व्यापलेलं ब्रह्म हे मुळात एकच आहेत. म्हणजेच स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखणे म्हणजे संपूर्ण विश्वाला ओळखणे. किती सखोल विचार आहे हा! बरं, आता ही मुळे समजून घेतल्यानंतर आपण या ज्ञानरूपी वृक्षाच्या भक्कम खोडाकडे वळूया. इथे हे सर्व ज्ञान एका अतिशय आश्चर्यकारक रचनेत मांडलेलं आहे. 14. होय, 14. हा केवळ एक आकडा नाहीये. सनातन धर्माच्या ज्ञानाचा आवाका किती प्रचंड आहे हे या संख्येतून दिसून येतं. याला चतुर्दश विद्या असं म्हणतात, म्हणजेच ज्ञानाच्या 14 प्रमुख शाखा. ही संपूर्ण ज्ञानव्यवस्था या 14 भक्कम स्तंभांवर उभी आहे. या 14 पैकी पहिले 4 म्हणजे वेद, म्हणजेच श्रुती, जे ऐकले आहे. हे केवळ ग्रंथ नाहीत तर ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत. यात ऋग्वेद आहे, ज्यामध्ये स्तुती आणि सूक्ते आहेत. यजुर्वेद, जो विधी आणि यज्ञांशी संबंधित आहे. सामवेद, ज्याने संगीताचा पाया रचला. आणि अथर्ववेद, ज्यामध्ये आपलं दैनंदिन जीवन, वैद्यक आणि विज्ञानाचा समावेश आहे. आता पुढचा भाग खूपच रंजक आहे. वेदांना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी 6 वेदांगे आहेत. कल्पना करा, ज्ञानाला एका मानवी शरीराचं रूप दिले आहे, ज्याला वेद पुरुष म्हणतात. या पुरुषाचे नाक म्हणजे शिक्षा, तोंड म्हणजे व्याकरण, पाय म्हणजे छंद, शब्दांची उत्पत्ती सांगणारे निरुक्त म्हणजे कान, खगोलशास्त्र सांगणारे ज्योतिष हे डोळे आहेत आणि कल्प म्हणजे हात. किती सुंदर आणि तार्किक रचना आहे ही, नाही का? आणि या 14 स्तंभांना पूर्ण करता ती 4 उपांगे. यात पुराणांचा समावेश होतो, ज्यात इतिहास आणि वैश्विक कथा आहेत. सोबतच न्याय म्हणजे तर्कशास्त्र, मीमांसा म्हणजे अर्थ लावण्याचे शास्त्र आणि धर्मशास्त्र, ज्यात समाजासाठीचे नैतिक आणि कायदेशीर नियम दिले आहेत. यावरून स्पष्ट होतं की ही व्यवस्था केवळ आध्यात्मिक पातळीवर नाही तर अत्यंत व्यावहारिक आणि तार्किक पायावर उभी आहे. तर हा एवढा मोठा वैश्विक विशाळ ज्ञानाचा साठा मानवाच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोगात आणायचा, या अफाट ज्ञानाचा आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी कसा सुसंवाद साधायचा, ते आपण आता पाहूया.
मानवी जीवनाचा एक परिपूर्ण आराखडा विचारात घ्या. यात एका बाजूला मानवी जीवनाची 4 उद्दिष्टे आहेत. धर्म म्हणजेच आपले कर्तव्य, अर्थ म्हणजेच संपत्ती, काम म्हणजेच इच्छापूर्ती आणि मोक्ष म्हणजेच अंतिम मुक्ती. आणि दुसऱ्या बाजूला जीवनाचे 4 टप्पे आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. यातील सर्वात महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट म्हणजे इथे भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक मुक्ती या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देऊन त्यांच्यात एक अप्रतिम समतोल साधला गेला आहे. पण आपण सगळे जाणतो की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, बरोबर? प्रत्येकाचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि कल वेगळा असतो. म्हणूनच या व्यवस्थेने सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग दिले आहेत. हे मार्ग म्हणजेच योग. जर एखाद्याचा कल सतत विचार आणि तर्काकडे असेल तर त्याच्यासाठी ज्ञानयोग आहे. जे लोक भावना आणि प्रेमप्रधान आहेत त्यांच्यासाठी भक्तियोग आहे. जे सतत धावपळीत आणि कृतीत असतात त्यांच्यासाठी कर्मयोग आहे. आणि ज्यांना ध्यानाची आणि आत्मनियंत्रणाची ओढ आहे त्यांच्यासाठी राजयोग आहे. म्हणजे बघा, अंतिम सत्य एकच आहे, पण तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग प्रत्येकाच्या स्वभावानुसार अगदी अचूकपणे अनुकूल केले आहेत. आता आपण या ज्ञानवृक्षाच्या सर्वात आकर्षक फळांकडे वळूया. आणि ती फळे म्हणजे प्राचीन काळातील अत्यंत प्रगत असे उपयोजित विज्ञान. आता काही खरोखरच अचंबित करणारी माहिती पाहूया. ज्योतिष या शाखेत फक्त भविष्य नाहीये, तर अत्यंत प्रगत खगोलशास्त्र आणि गणित होतं. आर्यभट्टांनी हजारो वर्षांपूर्वीच आर्यभट्टीयमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे चक्क गणितीय आधारावर सिद्ध केलं होतं. आणि ब्रह्मगुप्तांनी ब्राह्मस्फुट सिद्धांतमध्ये शून्य आणि ऋणसंख्या वापरण्याचे नियम स्पष्ट केले. आध्यात्मिक विकासासोबतच भौतिक जगातील प्रगतीसाठी 4 उपवेद निर्माण केले गेले. मानवी आरोग्यासाठी आयुर्वेद, समाजाच्या आणि राज्याच्या उत्तम प्रशासनासाठी अर्थशास्त्र, संरक्षणासाठी धनुर्वेद आणि मानवी जीवनातील रसिकतेसाठी संगीत आणि कलांचा गंधर्ववेद. हे अगदी ठळकपणे दाखवून देतं की सनातन धर्म ऐहिक जगाकडे म्हणजे आपल्या भौतिक आयुष्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. आणि याचं एक उत्तम उदाहरण आता पाहूया. सुश्रुत संहिता हा केवळ एखादा साधा वैद्यकीय ग्रंथ नाहीये. आजच्या आधुनिक विज्ञानालाही थक्क करतील अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे आणि अगदी प्लास्टिक सर्जरीच्या प्रारंभिक स्वरूपाचे तपशीलवार वर्णन या प्राचीन ग्रंथात मिळतं. तसंच कौटिल्य किंवा चाणक्यांचं अर्थशास्त्र, एक आध्यात्मिक अधिष्ठान असलेली संस्कृती प्रशासनाबाबत किती कठोर आणि व्यावहारिक असू शकते याचं हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. यात राजकारण, कर प्रणाली, लष्करी धोरण आणि कायद्याची चौकट यांची इतकी सूक्ष्म आणि प्रभावी मांडणी केली आहे की आजही ती मार्गदर्शक ठरते. आणि या विषयांची विविधता तर पहा. भरत मुनींचं नाट्यशास्त्र जे कलांचा पाया आहे, वैशेषिक सूत्र ज्यामध्ये आधुनिक विज्ञानापूर्वीच अणुसिद्धांताची संकल्पना मांडली गेली होती, आणि विष्णू शर्मांचं पंचतंत्र जे वरवर पाहता प्राण्यांच्या साध्या कथा वाटतात पण प्रत्यक्षात त्यातून राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे अत्यंत कठीण धडे अत्यंत सोप्या भाषेत दिले आहेत. प्रत्येक माणसाचा मूळ स्वभाव तर वेगळा असतो ना. नाही, आणि म्हणूनच सनातन धर्माने सर्वांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. एखाद्या व्यक्तीचा कल जर तर्काकडे आणि विश्लेषणाकडे असेल तर त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे. अच्छा. जे लोक भावनेने जोडले जातात, ज्यांना श्रद्धा आणि प्रेमाच्या माध्यमातून सत्यापर्यंत जायचं आहे, त्यांच्यासाठी भक्तियोग आहे. जे लोक सतत कार्यरत राहण्यात समाधान मानतात त्यांच्यासाठी निस्वार्थ सेवेचा कर्मयोग आहे. आणि राजयोग. ध्येय एकच आहे, पण रस्त्याची निवड प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार वेगळी आहे. हे खूपच सर्वसमावेशक आहे. म्हणजे कोणावरही बळजबरी नाही. आणि उपवेद व इतर प्राचीन ग्रंथांमधून जे प्रगत विज्ञानाचं दर्शन घडतं ते चक्रावून टाकणारं आहे. याचं कारण असं आहे की या व्यवस्थेत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात कोणतीही दरी नव्हतीच. भौतिक जगाचा अभ्यास करणे हे अध्यात्माच्या विरुद्ध मानलं गेलं नाही. उदाहरणार्थ, आरोग्यासाठी आयुर्वेद विकसित झाला. यात केवळ वनौषधींचा उल्लेख नाहीये. सुश्रुत संहिता हा ग्रंथ पहा. आज आपण शाळेत जॉन डॉल्टनचा अणुसिद्धांत किंवा ॲटॉमिक थिअरी शिकतो. पण कणाद ऋषींनी मायक्रोस्कोप नसताना अणूची संकल्पना कशी मांडली हे पाहणं फार रंजक आहे. कणाद ऋषींनी विचार केला की जर आपण एखादं फळ किंवा दगड घेतला आणि त्याचे तुकडे करत गेलो तर एक वेळ अशी येईल जेव्हा तो तुकडा इतका लहान होईल की त्याचं आणखी विभाजन करणं भौतिकदृष्ट्या शक्य होणार नाही. राईट. त्या अविभाज्य आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या कणाला त्यांनी परमाणू असं नाव दिलं. त्यांनी हेही मांडलं की हे अणू एकत्र येऊनच हे सर्व भौतिक जग तयार होतं.
हे निव्वळ तत्वज्ञान नव्हतं, तर ती एक तार्किक आणि वैज्ञानिक प्रगल्भता होती. तसंच गणितात ब्रह्मगुप्तांचा ब्रह्मस्फुट सिद्धांत आहे, ज्यात शून्य आणि ऋणसंख्या म्हणजे नेगेटिव्ह नंबर्स यांचे गणितीय नियम पहिल्यांदा अधिकृतरित्या मांडले गेले. बरोबर. शून्याची संकल्पना जगाला देणं हा किती मोठा शोध आहे हे आपण सर्व जाणतोच, आणि आर्यभट्टांनी पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते हे गणितीय आधारावर सिद्ध केलं होतं. या सर्व संदर्भांचं विश्लेषण केल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सनातन धर्म ही काही फक्त ठराविक समजुतींची किंवा अंधश्रद्धांची बेरीज नाहीये. ती एक अतिशय लवचिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली ज्ञानव्यवस्था आहे. यात नव्या विचारांना सामावून घेण्याची, स्वतःच्याच सिद्धांतांवर प्रश्न विचारण्याची आणि तर्काच्या कसोटीवर ते तपासून पाहण्याची पूर्ण मोकळीक आहे. स्वतःचा मार्ग स्वतः शोधणं. अगदी. मलाही हे वाटतं की या व्यवस्थेने आपल्याला एक स्पष्ट संदेश दिला आहे. प्रत्येकाचा सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा त्याच्या स्वतःच्या स्वभावानुसार आणि अनुभवानुसार वेगळा असू शकतो. कुणीही तुमच्यावर एकच एक सत्य लादू शकत नाही. नकाशा उपलब्ध आहे, पण प्रवास ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे. आणि हा प्रवास करताना स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करणं, सातत्याने प्रश्न विचारणं आणि ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा आदर करणं हेच या व्यवस्थेचं खरं यश आहे. तर मित्रांनो, यातून हे स्पष्ट होते आहे की सनातन किंवा हिंदू धर्म हा काही कोणत्याही एका ग्रंथावर अथवा काही आदेशांवर आधारित नसून ती एक शास्त्रशुद्ध विचार करायला प्रवृत्त करणारी सखोल ज्ञान प्रणाली आहे. या धर्मात अगदी वेद न मानणारेही आहेत. काही प्रमुख तत्वज्ञान शाखा पुढे दिल्या आहेत. ऑर्थोडॉक्स शाखा, आस्तिक, वैदिक मानणारे, सांख्य, शुद्ध चैतन्य, पुरुष आणि भौतिक जग, प्रकृती यांच्यातील द्वैतवाद म्हणून वास्तवाचे स्पष्टीकरण देते. योग, शारीरिक आणि मानसिक शिस्तीचा व्यावहारिक अष्टपादांचा मार्ग. न्याय, तर्क आणि ज्ञानमीमांसयाचा कठोर वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते. वैशेषिक, विश्वाचा एक अणुसिद्धांत मांडतो, जेथे सर्व भौतिक वस्तू अविभाज्य कणांमध्ये कमी होतात. मीमांसा, पवित्र कर्मकांड आणि कर्तव्ये. धर्म, वेदांत, वैयक्तिक आत्म, आत्मन आणि सर्वोच्च सत्य, ब्रह्म यांच्यातील अंतिम संबंधांचा शोध घेते. हेटेरोडॉक्स शाळा, नास्तिक, वैदिक न मानणारे. जैन धर्म, अहिंसा, आत्म्याला मुक्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या. बौद्ध धर्म, मध्यम मार्ग आणि अष्टांगिक मार्ग अनुसरण करतो. चारवाक, वर्तमान भौतिक जीवनात केवळ अनानंदावर भर देतो. आजीविका, सर्व घटना विश्वक्रमाने पूर्वनिर्धारित असतात. अज्ञाना, तत्वमीमांसात्मक ज्ञान मोक्षासाठी अशक्य किंवा निरुपयोगी आहे. आधुनिक संश्लेषण, ओशो, पाश्चात्य मानसशास्त्रासह पौर्वात्य गूढवादाचे मिश्रण, सध्याच्या क्षणात पूर्णपणे जगण्यावर लक्ष केंद्रित करते. इतक्या विविध विचारधारांना हिंदू धर्मात स्थान आहे. आशा आहे की आता जेव्हा तुम्हाला कोणी धर्माबद्दल माहिती विचारेल तेव्हा तुम्ही नक्की उत्तमरित्या सांगू शकता काय आहे सनातन धर्म. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा यातलं काय तुम्हाला आधीपासून माहिती होतं.